सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे डांगुरिया देहावसान। डांगरेशाचं देहावसान कसं झालं हे तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे। दुसरं चरित्र आहे वैराग्यदेव नामकरण। स्वामींनी भटोबासाच्या मुलाचं नाव वैराग्यदेव असं ठेवलेलं आहे। तिसरं चरित्र आहे आववेचा नागदेव करणे। औसा ह्या कशा होत्या तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे। कधी काय बोलतील, कधी काय देवाला मागतील, काही सांगता येत नाही। औसांनी काय मागणी केली देवाकडे की आववेचा नागदेव करा, मी औसा आहे परंतु मला नागदेव बनवा, अशी मागणी औसांनी इथे स्वामींकडे केलेली आहे। तर असे महत्वपूर्ण 2-3 चरित्र आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडेल आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, एकायसा आणि देमायसाच्या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे, हा मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। बऱ्याच वासनिकांनी आपल्या बरोबर उत्तर दिलेली आहेत। तर या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। मागचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही मागचंही ज्ञानसत्र पाहू शकता। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 341। डांगुरिया देहावसान। डांगरेश नावाचा जो श्वान होता, जो कुत्रा होता स्वामींच्या सन्निधानामध्ये, त्याचं कसं देहावसान झालेलं आहे, त्याने त्याच्या देहाचा त्याग कसा केलेला आहे ते तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि हे असं देहावसान पाहून, असा देहाचा त्याग पाहून तुम्हालाही मनामध्ये हेवा वाटेल की खरंच काय देहत्याग केलेला आहे या डांगरेशाने आणि आपण काय खितपत पडलेलो आहोत या संसारामध्ये। तर असं दुःख निश्चितच जे काही जिज्ञासू आर्तवंत आहेत, ईश्वर प्रेमी दर्शक आहेत या चॅनलवरचे, त्यांना नक्कीच असं दुःख होईल की हा कुत्रा बरा आपल्यासारख्या या संसारामध्ये रममाण झालेल्या जीवापेक्षा या मनुष्य जन्मामध्ये येऊन या संसारामध्ये रममाण झालेल्या या मनुष्यापेक्षा हा कुत्रा बरा, आपण या कुत्र्यापुढे काहीच नाही आहोत। या कुत्र्याच्या तळपायाची सर आपण करू शकणार नाही, या कुत्र्याच्या तळपायाच्या खालच्या मातीचीही सर आपण करू शकणार नाही, असं तुम्हाला तीव्रतेने जाणवेल की आपण एवढे दीनहीन असे आहोत। आणि मग या अशा दीनहीन जीवन जगण्यामधून आपण वर कसे उठलो पाहिजे यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार, अशी एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून मला आहे। एकुदी गोसावी गणपती मढी आसनी उपविष्ट असती। गणपत मठामध्ये स्वामी आसनावर बसलेले होते। भक्तजना ते सर्वज्ञ म्हणितले। भक्तजनांना स्वामी म्हणतात, तुम्ही अवघे कांगा येथ असा, तुम्ही सर्वजण आमच्या सन्निधानामध्ये असता। कशामुळे, काय कारण आहे, कशामुळे तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये असता? तुम्ही तरी येथीची प्रवृत्ती विखो हो जाणाना। तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विखो हो जाणाना म्हणजे तुम्ही आमच्या प्रवृत्तीला पात्र होत नाही। कसं पात्र व्हावं हेही तुम्हाला माहिती नाही। तुम्हा येथ असता सतसंभवी अनिष्टची होत आहे। तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये आहात, परंतु आमच्या सन्निधानामध्ये असताना तुम्हाला सतसंभवी म्हणजे 100% अनिष्टच होत आहे, असं स्वामी इथे भक्तजनांना म्हणतात। तुम्ही अवघे येथोनी जा। स्वामी सर्व भक्तजनांना म्हणतात की तुम्ही सर्व इथून निघून जा,
हो काजी, सर्व भक्तजन म्हणतात ठीक आहे. मग अवघे गेले, सर्वजण गेले. डांगर देव बैसले होते. चरित्रकारांनी काय शब्द वापरला? शब्दाकडे लक्ष असू द्या. इथे हा जो कुत्रा आहे डांगरेश, या डांगरेशाला आपण काय शब्द वापरला? डांगर देव. हे मी कोणासाठी सांगतोय? ज्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतात की मी भक्तजनांना पण देव शब्द का लावतो. मागे मी अर्जुनाला अर्जुन देव शब्द लावला होता, उद्धवाला उद्धव देव असा शब्द वापरला होता मी. आणि अशा या शब्द प्रयोगावर बऱ्याच आपल्या दर्शकांचे मला मेसेज आले व्हॉट्सअपवर. त्यांनी प्रश्न केले की तुम्ही देव शब्द कसं काय लावला भक्तजनांना. आता इथे तर त्या डांगरेश कुत्र्याला पण, तो जो श्वान होता स्वामींच्या सन्निधानामध्ये, त्याला पण देव शब्द लावलाय. कुणी लावलाय हा शब्द? चरित्रकारांनी. मग तुम्ही विचार करा की चरित्रकार म्हणजेच माहिम भट्टासारखे विद्वान पंडित जर एका कुत्र्याला देव शब्द प्रयोग करतात, डांगर देव, कुत्र्यासाठी पण देव शब्द लावलेला आहे, तर यावरून तुमच्या लक्षात येईलच की त्या जीवाची योग्यता पाहून त्याला उपाध्या लावल्या जातात कधी पण. आणि म्हणून इथे डांगरेशाला देव हा शब्द प्रयोग केलेला आहे. डांगर देव बसलेले होते तिथे. डांगऱ्या तुम्ही जा, स्वामी म्हणतात डांगरेशाला, डांगऱ्या तुम्ही जा बरं. उठिले, डांगरेश उठतात. श्रीचरणा भवंती प्रदक्षिणा केली आणि निघाले. श्रीचरणाच्या भोवती प्रदक्षिणा केली एक डांगरेशाने आणि डांगरेश तिथून निघून गेलेले आहेत. ते केदारा दक्षिणे ओहळू. केदाराच्या दक्षिण दिशेला, जे केदारनाथाचं मंदिर होतं त्याच्या दक्षिण दिशेला एक ओढा वाहत होता. ओहळ म्हणजे काय? ओढा. तर त्या ओढ्यामध्ये डांगरेश जातात. तेथ देह ठेविले. तिथे डांगरेशाने स्वतःचं देह ठेवून दिलेला आहे, म्हणजे तिथे त्याने प्राणत्याग केलेला आहे त्या ओढ्यामध्ये जाऊन. मग दुपहाराची पूजावसरा अवघे भक्तजन आले. स्वामींनी सकाळी सर्व भक्तजनांना काढून दिलं. भक्तजन दुपारच्या पूजावस्त्राला परत स्वामींच्या दर्शनाला आले. गोसाव्यासी दंडवते घातली. श्रीचरणा लागले. सर्व भक्तजन स्वामींच्या पुढे जाऊन दंडवत घालतात, पाया पडतात. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, हांगा तुम्ही अवघे आले ती डांगरानेची ते काही. स्वामी म्हणतात, का हो तुम्ही सर्वजण आलात, डांगरेश नाही आला, कशामुळे बघा बरं जाऊन. जी तो गेला असेल कोणीकडे पोट भरू. भक्तजन म्हणतात, कुत्र ते गेला असेल कोणीकडे तरी तोंड मारत पोट भरण्यासाठी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, ऐसे नव्हे जा सुधी करा. स्वामी म्हणतात, तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे हा डांगरेश गेलेला नाही. कुत्रा जरी असला तरी तो कुत्र्यासारखा इकडे तिकडे तोंड मारण्यासाठी नाही गेला आम्ही सन्निधानातून बाहेर पाठवलं म्हणून. ऐसे नव्हे म्हणजे तुम्ही जे बोललात ते बरोबर नाही, चुकीचं बोलत आहात तुम्ही. जा बरं सुधी करा, म्हणजे शोधा त्याला जाऊन डांगरेशाला. मग भटोबास मुख्य करून अवघे भक्तजन सुधी कराव्या गेले. भटोबास मुख्य करून सर्व भक्तजन डांगरेशाला शोधण्यासाठी गेलेले आहेत. तव भटी तेथ तैसे देखिले. मग सांगाव्या आले. भटोबासांना त्या ओहळामध्ये, त्या ओढ्यामध्ये डांगरेश दिसले. त्यांनी तिथे देह ठेवलेला आहे, प्राणाचा त्याग केलेला आहे. आणि असं पाहिल्यानंतर भटोबास स्वामीकडे आलेले आहेत सांगण्यासाठी. जी डांगुरेसी देह ठेविले. स्वामी म्हणतात, भटोबास म्हणतात, जी डांगरेशी देह ठेविले. डांगरेशाने देहाचा त्याग केलेला आहे. मग गोसावी तेथ बीजे केले. मग स्वामी डांगरेशापाशी जातात. तयापासी आसन झाले. डांगरेशापाशी बसतात देव. डांगुर्या म्हणून श्री करे स्पर्शिले. डांगरेशाला स्वामींनी हात लावून स्पर्श करून स्वामी म्हणतात, मग भटा करवी गुंफा करविली. स्वामी काय म्हणतात भटोबासांना की आता तुम्ही खड्डा तयार करा. एक गुंफा म्हणजे काय? जमिनीमध्ये खड्डा करा. मग तयाचा निक्षेपू करविला. मग डांगरेशाचा तिथे निक्षेप केलेला आहे. शब्द जरी एक असला, गुंफा हा शब्द ह्यापूर्वी पण आलेलाच आहे, परंतु शब्दाचा अर्थ कसा करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे.
तुम्हालाही जर असं चरित्र वाचलं तर तुम्हालाही अर्थ करता यावा. तुमच्या घरी जर ग्रंथ असेल तर तुम्हालाही अर्थ करावा, त्यासाठी मी एक तुम्हाला टीप देत आहे. काय टीप आहे? शब्द जरी एक असला तरीही प्रसंग काय चालू आहे चरित्रामध्ये, त्या प्रसंगाला पाहून त्या शब्दाचा अर्थ करायचा असतो. ह्यापूर्वी जे शब्द आलेले आहेत, गोसावी यांनी गुंफा करवली आणि स्वामी तिथे राहिले, म्हणजे काय तर स्वामींनी भक्तजनांना झोपडी तयार करायला लावलेली आहे. कारण प्रसंग काय आहे तर स्वामींना तिथे राहायचं आहे, स्वामींना त्या गुंफेमध्ये राहायचं आहे. मग साहजिकच आहे जिथे माणूस राहणार आहे ती गुंफा कशी असणार तर झोपडीच असणार ना, जमिनीत तर खड्डा नसणारच. आणि इथे काय प्रसंग चालू आहे तर भट्टोबासांना गुंफा करायला लावली डांगरेशाचा निक्षेप करण्यासाठी. आता डांगरेशाचा निक्षेप करायचा म्हणजे काय झोपडी बांधून मग डांगरेशाला मध्ये ठेवणार आहेत का? तसंच नाही, तर जमिनीमध्ये खड्डाच करावा लागणार आहे आणि त्यामध्ये त्या कुत्र्याला पुरावं लागणार आहे डांगरेशाला. तर प्रसंग पाहून आपल्याला अर्थ करायचे आहेत. इथे प्रसंग तसा आहे आणि म्हणून गुंफेचा अर्थ काय आहे इथे तर जमिनीत खड्डा करणे. कारण शुश्रूषा करायची आहे, माती करायची आहे त्या डांगरेशाची, आणि म्हणून तिथे गुंफा या शब्दाचा अर्थ, या चरित्रामध्ये जे गुंफा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय असणार आहे तर जमिनीमध्ये खड्डा करणे. तर अशा प्रकारे जमिनीमध्ये खड्डा केला आणि मग डांगरेशाचा तिथे निक्षेप करायला लावलेला आहे स्वामींनी. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, तुम्हा परिसवरी हे सुने सांग, जे येथीचेनी वियोगे जीवो न सकेची. स्वामी म्हणतात भक्तजनांना, भक्तजन हो, तुमच्यापेक्षा ही डांगरेश चांगला. या डांगरेशाने आम्ही जा म्हटलं तर देह ठेवून दिला. आमच्या वियोगाचं दुःख या श्वानाला पण सहन झालं नाही, त्यांनी देहाचा त्याग केला. तुमच्यापेक्षा, स्वामी कोणाला म्हणत आहेत लक्षात असू द्या, भटोबासांसारख्या भक्ताला म्हणत आहेत. जे काही भटोबासासोबत नाथोबा असतील किंवा दुसरे जे काही भक्तजन असतील, सर्व सविस्तर काही उल्लेख याच्यामध्ये आलेला नाही या चरित्रामध्ये, परंतु जेवढे काही सन्निधानामध्ये भक्त होते स्वामींच्या तेवढ्यांना देव म्हणत आहेत तुमच्यापेक्षा हे डांगरेश चांगले. त्या भक्तजनांना स्वामी म्हणत आहेत. मग तुम्ही विचार करा, देव तुमच्या आमच्याकडे पाहून काय विचार करत असतील. जर भक्तजनांना देव म्हणत आहेत की तुमच्यापेक्षा डांगरेश चांगला, तर आपल्याला पाहून देव काय विचार करत असतील? हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुमच्या आमच्याकडे पाहून काय विचार करत असतील? जर डांगरेशाकडे पाहून देव म्हणतात की भटोबासांना तुमच्यापेक्षा कुत्र चांगला आहे, हे जनावर चांगलं आहे, तर मग आपल्याकडे पाहून देव काय विचार करत असतील? हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. लवकरात लवकर कमेंट करा. हा प्रश्न दोनदा उच्चारलेला आहे मी. ह्यामागचं कारण असं होतं, या प्रश्नाची गहनता तुम्हाला समजावी. हा प्रसंग जो आहे, या प्रसंगाची गहनता, खोली तुम्हाला समजावी म्हणून मी दोनदा हा प्रश्न विचारला. एकच प्रश्न परंतु दोनदा विचारलेला आहे मी तुम्हाला. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, या प्रश्नाचं काय उत्तर आहे, तुम्हाला काय वाटते, आपण कसे आहोत देवाच्या नजरेमध्ये. हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. यावरी गोसावी निरूपण केले. यावर मग बरंच काही निरूपण स्वामींनी इथे केलेलं आहे. स्वामी म्हणतात की परमेश्वर मायापुराचा स्वीकार करतात आणि कर्मभूमीमध्ये मनुष्य देह धारण करून या जीवाला ज्ञान देतात. कोणाला परमेश्वर प्रेमाचा संचार करतात त्याला भक्ती म्हणावं, आणि प्रेमाचा संचार झाल्यानंतर विकार, विकल्प, स्वभाव हे सर्व उच्छेदून जातात. भक्ताचं जे काही चरितार्थ व्हायचं आहे ते सन्निधानामध्येच चरितार्थ होत असते. आणि भक्ताची श्रीमूर्तीवर कशी प्रतीती आहे तर हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे, अशी प्रतीती भक्ताची ईश्वर अवतारावर असते. कारण ईश्वर अवताराच्या आतमध्ये, त्या मायापुराच्या आतमध्ये जे ईश्वर स्वरूप आहे त्या ईश्वर स्वरूपाचं दर्शन या भक्ताला असते. आणि म्हणून अशी साध्य साधन अशी प्रतीती भक्ताची या ईश्वर अवतारावर आलेली असते. हेच माझं साध्य आहे, हेच मला साध्याला पावन करून देणारं साधन आहे, हे भक्ताला माहिती असते. जे साध्य आहे तेच साधनाच्या आकाराने आकारलेलं आहे
आणि मग ते करचरणवंत ब्रह्म असं झालेलं आहे, अशी भक्ताला प्रतीती आलेली असते या ईश्वर अवतारावर. भक्त जो आहे तो वियोगामध्ये कधीच मागे उरत नाही. एकदा वियोग झाला की देह त्याग करत असतो भक्त. इथे डांगरेश बघा, जनावर असून त्यांनी देह त्याग केला, ईश्वराचा वियोग सहन करू शकले नाही. आणि आताचे मनुष्य बघा, ज्यांना ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे, ईश्वराचा बोध झालेला आहे, तर असे जे मनुष्य आहेत ज्यांना ईश्वराचा बोध झाला आणि तरी पण प्रपंचात राहतात, तर असे जे मनुष्य आहेत ते या डांगरेशासारख्या श्वानापेक्षाही नीच ठरतात. कारण हा श्वान जो आहे, डांगरेश जो आहे, तो एक प्रकारचा भक्त ठरलेला आहे. स्वामी म्हणतात भक्त वियोगी नुरे. भक्त वियोगामध्ये उरू शकत नाही, मरून जातो भक्त, वियोग सहन होत नाही. तर डांगरेश पण एक भक्तच होता, त्याला वियोग सहन झाला नाही की देव म्हणाले तू इथून निघून जा. हा वियोग डांगरेशाला सहन झालेला नाही. तर हे डांगरेश जे आहेत हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ ठरतात. स्वामी म्हणतात भक्तांना आमचा नित्य संबंध असतो, आम्ही भक्ताला कधी आमच्यापासून दूर करत नाही. जे ज्ञानी आहेत त्यांना अनिष्ट निवृत्ती करतात आणि भक्ताला इष्टाची प्राप्ती करतात, असं स्वामी इथे सांगतात. पुढे स्वामी म्हणतात की कोण्यातरी एका पुरुषाला 2 स्त्रिया होत्या, 2 पत्न्या होत्या. एक आवडती होती, एक नावडती होती. नावडतीच्या घरी तो जरी गेला, जेवायचा, कपडे प्रावरण करायचा, अलंकार भूषणे त्या नावडतीच्या घरचे वापरायचा, आंघोळ करायचा, जेवण करायचा, हसायचा, खेळायचा, बोलायचा. परंतु आपण पे नेदी, जे आंतरिक आहे, आंतरिक भावना तिथे तो उक्त करत नाही. आणि आंतरिक भावना कुठे उक्त करतो, तर जी आवडतीची पत्नी आहे तिच्या ठिकाणी उक्त करतो आणि जे आंतरिक आहे ते सर्वस्व तिला देतो, असं स्वामी इथे आपल्याला सांगतात. अशी भक्ताची थोरी असते. आता पुढे बरंच काही देवाने सांगितलेलं आहे, परंतु या वाक्यांवर भटोबासांच्या काळापासून वाद चालू आहे. उपाध्ये म्हणतात हे आमचंच शास्त्र आहे सर्व. कवीश्वर म्हणतात नाही, आमचा निर्णय खरा. प्रत्येक जण आपले आपले मत मांडत असतात, प्रत्येकाला आपलं आपलं मत हे खरं वाटते. हा प्रश्न भटोबासांच्या समोरही गेला होता की या जीवाला 2 प्राप्त्या आहेत की 1 प्राप्ती आहे. म्हणजे जसं उपाध्ये शाखेमध्ये म्हणतात सद्ब्रह्माची प्राप्ती आहे, ईश्वराची प्राप्ती आहे, 2 प्राप्त्या आहेत महानुभाव पंथामध्ये. तर हा प्रश्न भटोबासांसमोर गेला होता. कवीश्वर म्हणायचे नाही नाही, जीवाला एकच प्राप्ती आहे, ते म्हणजे ईश्वर प्राप्ती. मग हे 2 मत भटोबासांपुढे गेले आणि भटोबा शेवटी म्हणतात मी हे विचारायला विसरून गेलो. आणि म्हणून भटोबासांचे जे संदेह आहेत त्यापैकी एक संदेह हाही आहे की स्वरूपम द्वय प्राप्ती. स्वरूप म्हणजे ईश्वराचं स्वरूप किंवा स्वरूप म्हणजे सद्ब्रह्माचं स्वरूप. या 2 स्वरूपाच्या ठिकाणी जीवाचं पावन होते का? जो कोरडे निगुणे आचरण केलं ज्या व्यक्तीने, जो ज्ञानी आहे त्याला सद्ब्रह्माची प्राप्ती, ओले निगुणे आचरण केलं त्याला ईश्वराची प्राप्ती, असं काही आहे का? हा प्रश्न भटोबासांच्या समोर गेला. भटोबास म्हणतात हे 2 प्राप्त्या आहेत किंवा नाहीत हे मला माहिती नाही, मी देवाला विचारायचं विसरून गेलो, स्वामींना मी विचारू शकलो नाही, मला आठवण राहिली नाही. तर भटोबास म्हणतात आम्हाला माहिती नाही. परंतु पंथाचे पहिले आचार्य म्हणतात आम्हाला याविषयी माहिती नाही. आणि महानुभाव पंथामध्ये मग नंतर कुठून हे शिरलं काही माहिती नाही की सर्व लोक म्हणायला लागले, उपाध्यवाले, की नाही नाही 2 प्राप्त्या आहेत. कवीश्वरवाले म्हणतात 1 प्राप्ती आहे. आणि या शाखेमध्येच वाद चालू झाले. आणि नंतर मग उपाध्ये म्हणतात की हे सर्व शास्त्र आमचं आहे, कवीश्वरांचं शास्त्र बुडालं. आता काय माहिती बुवा, कवीश्वरांनी कधी शास्त्र तयार केलं किंवा उपाध्यांनी कधी शास्त्र तयार केलं, मला तर काही माहिती नाही. मला फक्त एवढं माहिती आहे, हे जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे ते ईश्वराचं शास्त्र आहे. शाखेवाल्यांना शाखेचा अभिमान असेल म्हणून ते म्हणत असतील, परंतु मला माझ्या ईश्वराचा अभिमान आहे आणि म्हणून मी म्हणणार की हे शास्त्र कोण्या एका शाखेचं नाही, तर हे शास्त्र ईश्वराचं आहे. मत वेगळे असू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये मत म्हणायचे, आता सरळ शब्दच बदलून टाकला, मत हा शब्द बाजूला केला आणि सरळ बोलतात की शास्त्र आमचं आहे, उपाध्यांचं शास्त्र आहे. तुम्ही सांगा, आपण महानुभाव आहोतच मुठ्ठीभर पहिलंच. 130 कोटी जनसंख्या आहे भारताची, त्याच्या तुलनेमध्ये आपण
1% तरी आहोत का? आणि आपण 1%ही नाही, आणि किती राजकारण आणि गजकारण होऊन गेलेलं आहे. मला तर कधी कधी विचार करायला गेलो तर वाटते नको विचार करणं, आपला आपला देवधर्म करावा. 2 प्राप्त्या आहेत की 4 प्राप्त्या आहेत, मला घेणं देणं नाही. माझ्या हातात सध्याला आहे देवाचं स्मरण करणे, तेवढं करायचं. कुणी पाहिल्या किती प्राप्त्या आहेत, कशाला वाद घालत बसायचे. एक एक क्षण आपला महत्वाचा आहे. आपण आयुष्य संसारामध्ये घालत आहोत, आणि इकडून तिकडून कसं तरी तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर तुम्ही पुन्हा पंथाच्या राजकारणामध्ये जर वासनिक मंडळी पडत असाल तर तुमच्या एवढा दुर्दैवी कोणी नाही. माझं बोलणं प्रत्येक वेळेस तिखट असते, प्रखर असते. माझे मत मी ठामपणे मांडत असतो. मी तर सरळ या मताचा आहे. हे मांडवा पंथामध्ये जे काही आमचं मत, तुमचं मत, आमचं शास्त्र, तुमचं शास्त्र चालू आहे, यामध्ये वासनिक मंडळींनी कधीच पडू नये. जरी तुम्ही अभ्यास केला, मग तुम्ही कोण्या एखाद्या उपाध्य शाखेतील विद्वान पंडिताचे शिष्य असाल किंवा कवीश्वर शाखेतील विद्वान पंडिताचे शिष्य असाल, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं असू नये. तुम्हाला फक्त वेळ भेटत आहे 5-10 मिनिटं दिवसातून, तर तुम्ही त्या वेळेचा सत्कारणी उपयोग लावला पाहिजे आणि ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. असं नाही म्हणायचं की हे उपाध्यांचं शास्त्र आहे आणि आम्हाला उपाध्याचं मतच मान्य आहे किंवा उपाध्याचं शास्त्रच मान्य आहे, असं कधीच म्हणायचं नाही. हे राजकारण करायचं जे आहे, ज्यांना इच्छा आहे करण्याची त्याला करू द्या. आपल्याकडे वेळ नाही, आपलं आयुष्य प्रपंचात गेलेलं आहे. बरेच काही वासनिक मंडळी पाहतो मी, जे वासनिक मंडळी मोठ्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि हे आमच्या पंथामध्ये असं झालं तसं झालं, हे मान्य नाही ते मान्य नाही. अहो, कशाला वितंडवाद घालायची? आपलं आयुष्यच किती आहे? 60 वर्ष जर तुम्ही जगलात तर त्याच्यापैकी 30 वर्ष तर झोपेत गेले तुमचे. उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये तुम्ही शिक्षणही घेतलं, कॉलेजही केलं, डिग्र्या प्राप्त केल्या, तुम्हाला जॉब मिळाली, चांगली जॉब केली, लग्न केलं, लेकरं बाळ झाले, बरंच काही आयुष्य तुम्ही प्रपंचात घालवलं आणि इकडून तिकडून कसं तरी अध्ययन केलं आणि त्यामध्ये तुम्ही राजकारणात पडत आहात. याचा अर्थ तुम्हाला ईश्वराशी घेणे देणं नाही, तर तुम्हाला फक्त राजकारण पाहिजे. कोण काय छापलं, कोणाचं मत काय आहे, कोण काय म्हणत असेल, विषय सोडून द्या. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. बाई मी विकत घेतला श्याम, हे तुम्ही काव्य ऐकलंच असेल. त्या काव्यामध्ये एक वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला, की त्या काव्यामध्ये कवी काय म्हणतो, मी श्याम विकत घेतला, परंतु काय दिलं मी त्या बदल्यात? माझ्या जन्मामध्ये मी जेवढे श्वास घेतलेले आहेत, जन्मांतरीच्या श्वासा इतुके मोजी येले हरिनाम. तुम्ही तुमच्या जन्मामध्ये किती श्वास घेतले, तेवढ्या वेळा मी नाम घेतला, असं कवी म्हणतात. म्हणजे विचार करा, तुम्ही एवढं जर केलं तर तुम्हाला देव मिळू शकेल. तुम्ही किती श्वास घेत आहात, तेवढं नाम घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला देव मिळेल. हे ते काव्य करणाऱ्याच्या त्या कवीचं म्हणणं आहे. मग तुम्ही सांगा, ते कवी अन्य संप्रदायातले आहेत, त्यांना एवढं महत्व कळालेलं आहे ईश्वराच्या नामाचं, आणि म्हणून ते म्हणतात की जन्मभरामध्ये जेवढे मी श्वास घेतले तेवढे मी नाम उच्चारलेले आहेत, आणि तेव्हा कुठे मी एवढी संपत्ती प्राप्त केली की मी त्या श्यामाला म्हणजेच कृष्णाला विकत घेतलं. कारण मी माझं आयुष्य ईश्वराला दिलं, म्हणून मी ईश्वराला विकत घेऊ शकलो. तर ही संपत्ती आपल्याला कमावता आली पाहिजे, ज्या संपत्तीने आपण ईश्वराला विकत घेऊ शकलो पाहिजे. भावार्थ समजून घ्या माझ्या म्हणण्याचा बरं का. नाहीतर काही असे असतात लोक नॅरो माइंडेड, एकदम मी बोलले त्याचा विपर्यास करून टाकतात. तर माझ्या बोलण्याचा भावार्थ समजून घ्या. आपल्याकडे वेळ नाही, आपला सगळा वेळ प्रपंचात जात आहे, आणि त्यामुळे स्मरण करायचं ठरवा. तुम्ही कोणी काय करत आहे त्याचं द्या सोडून. तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे की कोणी दुसऱ्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, तुम्ही लोकांचा विचार करताय. तर यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला काही घेणे देणं नाही उपाध्यांचं शास्त्र आहे किंवा कवीश्वरांचं किंवा पारमांडल्यांचं किंवा तळेगावकर पाठ असेल किंवा भीष्माचार्य पाठ असेल, काही घेणे देणं नाही आपल्याला. आपल्याला लीळा ऐकायला मिळत आहेत, डोळे लावून छानपैकी सकाळी उठलं की स्मरण करत करत लीळा श्रवण करायच्या, बाकी दिवस तर तुमच्या प्रपंचाच्याच कामात जात आहे. आणि म्हणून सर्व वासनिकांना करबद्ध प्रार्थना आहे माझी, तुम्हाला काही वासनिक मंडळी येतील तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी, असा बुद्धिभेद करणाऱ्या वासनिक मंडळींपासून तुम्ही दूर राहा. त्यांना कुठे जायचं तिथे जाऊ द्या. तुम्हाला ईश्वर कमवायचा आहे, आणि म्हणून तुम्ही ईश्वराकडे अग्रेसर व्हा. नाहीतर तुम्हाला फरफटत ते कोणीकडे घेऊन जातील तुम्ही जर त्यांचं ऐकलं तर. बाई मी विकत घेतला श्याम, एकदा काव्य ऐका, त्यामध्ये खूप सुंदर काही माहिती आलेली आहे. तर हे ज्ञानीय कुठे जातात प्राप्तीला आणि प्रेमीय कुठे जातात प्राप्तीला, एवढ्या समोरचा विचार आपल्याला काय गरज आहे करण्याची?
सरळ सरळ या विचाराचा माणूस आहे मी. पटतील तर घ्या, नाहीतर सोडून द्या. ईश्वर प्राप्ती व्हायची फार पुढे राहिली. करोडो करोडो वर्षानंतरची गोष्ट आहे ते. आणि मग आता आपल्या हातामध्ये नामस्मरण करणं देवाने दिलेलं आहे, तर पुढची चिंता कशाला करत बसायची आपण? आपल्याला ईश्वर जवळ करायचा की वितंडवाद करायचे? मी तर सरळ सरळ म्हणेल, श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचं उल्लंघन आपल्या महानुभाव पंथामध्ये पुरेपूर करतात लोक. मी टीका म्हणून करत नाही, मी पण महानुभावच आहे. परंतु आपल्या महानुभाव पंथामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या उक्तीची, श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचं पुरेपूर भंग केला जातो. कसा भंग केला जातो? एक श्लोक सांगतो तुम्हाला मी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त्वकर्मणी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अरे फळाची अपेक्षा करू नको. तुझ्या हातामध्ये फक्त काय आहे? कर्म करण्याचं तुझ्या हातामध्ये आहे. चांगले कर्म केले, चांगली प्राप्ती होईल फळाची. कशाला फळाची अपेक्षा करतो? आणि आपल्या महानुभाव पंथामध्ये जुन्या काळापासून, जुना काळ म्हणजे जास्त जुना म्हणत नाही मी, परंतु हा वाद जेव्हापासून चालू आहे तेव्हापासूनची गोष्ट म्हणतो मी, की हा वाद चालू आहे की जीवाला ईश्वर प्राप्ती होते की सद्ब्रह्म प्राप्ती होते. ज्ञानियाला सद्ब्रह्म प्राप्ती होते, ओलेने गुणी आचरण करणाऱ्याला ईश्वर प्राप्ती होते. यामध्येच बरे वाद चालू झाले, भरपूर वाद चालू झाले. एवढंच नाही तर अभिमान घेऊ घेऊ मग लोक म्हणतात की अहो कवीश्वरांचं शास्त्र तर बुडालं. काय म्हणतात? मी स्वतः ऐकलेलं आहे. उपाध्यवाले म्हणतात, अहो कवीश्वराचं जर शास्त्र बुडालं. काही शास्त्र नाही, हे सर्व महानुभाव पंथामध्ये शास्त्र आहे ते उपाध्यांचं शास्त्र आहे. कशावरून ठरलं हे? कारण उपाध्ये म्हणतात 2 प्राप्त्या आहेत. उपाध्ये म्हणतात, उपाध्ये शाखेचं मत आहे की कोरडेने गुणी आचरण केलं एखाद्या अनुसरल्या पुरुषाने तर सद्ब्रह्म प्राप्ती होते, ओलेने गुणी आचरण केलं तर ईश्वर प्राप्ती होते. म्हणजे बघा तुम्ही, फळाची अपेक्षा, फळाचा विचार चालू आहे. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचा भंग झाला. श्रीकृष्ण महाराज म्हटले की तू फक्त देवधर्म कर. तुझ्या हातामध्ये जे काही सांप्रत म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काही तुला हातामध्ये विधी प्राप्त झाले तेवढ्याच विधी कर. पुढचं बघत बसू नको. तुला काय फळ द्यायचं ते आम्ही ठरवू. काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज? तू कर्म केल्यानंतर तुला काय फळ द्यायचं ते मी ठरवतो ना. तू फळाचा विचार कशाला करतो? आणि आपल्या महानुभाव पंथामध्ये काय झालं? छोटे मोठे सोडून द्या, विद्वान पंडित लोकांची गोष्ट करतो मी. सर्व लोक या साध्याच्या याच्यामध्ये गुरफटून गेले. नाही, आमचं खरं, आमचं खरं, आमचं खरं. 2 प्राप्त्या आहेत, कोणी म्हणते 1 प्राप्ती आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचा भंग केला तर अक्षरशः महानुभाव पंथामध्ये उभी फूट तयार झाली. कवीश्वरांचं मत वेगळं तयार झालं, उपाध्यांचं मत वेगळं तयार झालं. पडली फूट. परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, त्याचा हा परिणाम. असे प्रखर मत तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. ते फक्त महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलवरच तुम्हाला हे सर्व ऐकायला मिळेल. आणि भविष्यामध्येही असे भरपूर काही ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल भविष्यामधले व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुमच्याकडून एकही ज्ञानवर्धक व्हिडिओ या चॅनलचा सुटणार नाही. ह्यामध्ये ज्यांना जे पटलं त्यांनी ते घ्यावं, ज्यांना जे पटलं नाही त्यांनी ते सोडून द्यावं. असं समजावं की मी बोललोच नाही. आणि मी हे जे काही बोललो, कोणाच्या अंतकरणाला ठेस पोहोचवण्याचा माझा बिलकुल विचार नाही. मी त्या उद्देशाने हे बोललोही नाही. हे माझ्या मनातील जे काही विचार होते, मला आपल्या पंथाविषयी जे काही गोष्टींचं दुःख वाटते, ते दुःख मी तुमच्या समोर व्यक्त केलेलं आहे. की आपण 0.1% पण नाही महानुभावपंथीय, तरी पण एवढं राजकारण का, एवढी फूट का पडली, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचा भंग केलेला आहे आपल्या महानुभाव पंथामध्ये, आणि म्हणून हे सर्व फूट पडलेली आहे. साध्याच्या सरवळ्यामध्येच हे सर्व फूट पडलेली आहे. आणि तिथूनच मग शास्त्र वेगळे तयार झाले, उपाध्यांचं आणि कवीश्वरांचं. दुसरेही काही मत वेगळे वेगळे आहेत. तर या सर्व बाबींवर तोडगा एकच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ज्यावेळेस आपण सर्व महानुभाव पंथीय श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचं पालन करू, त्यावेळेस हे सर्व आपल्या मनातील भेद, हे जे काही ब्रह्मविद्या शास्त्रावर जे काही शिक्के लागलेत, उपाध्यांचं शास्त्र, कवीश्वरांचं शास्त्र, हे सर्व नष्ट होऊन जातील आणि निखळ असे ईश्वराचं शास्त्र म्हणून प्रचलित होईल आपल्या महानुभाव पंथामध्ये पुन्हा एकदा. तर स्वामी काय म्हणतात की हा डांगरेश भक्त फार श्रेष्ठ आहे. भक्तजन हो, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, भटोबासांना देव म्हणतात.
तर तुमच्या आमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतील डांगरेश. त्या डांगरेशाच्या पायाखालची धूळ पण आपण नाही. सध्याला महानुभाव पंथामध्ये जे काही आहेत कोणीही बरोबरी करू शकत नाही डांगरेशाची. कारण भट्टोबास पण बरोबरी करू शकले नाही. स्वामी म्हणत आहेत की भट्टो तुमच्यापेक्षा हे सुनं चांगलं. सुनं म्हणजे कोण? कुत्रं. हे डांगरेश जे आहेत हे डांगरेश तुमच्यापेक्षा चांगले. तर भट्टोबासापेक्षा जर डांगरेश चांगले आहेत असं स्वामी म्हणत आहेत, तर मग आताच्या घडीला कोणीतरी त्या डांगरेशापेक्षा श्रेष्ठ आहे का? कोणीच नाही. किमान आपल्याला डांगरेशासारखा गुण आला पाहिजे एवढी तरी मागणी आपण सर्वांनी केली पाहिजे. माझ्या मनातील जे काही दुःख होतं आपल्या पंथाविषयी, जे आपल्या पंथाची वाताहत होत चाललेली आहे, त्या संदर्भामध्ये माझ्या अंतःकरणातील ज्या काही गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. पुनश्च एकदा महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलच्या परिवारातील सर्व जिज्ञासू आणि अर्थवंत दर्शकांना करबद्ध प्रार्थना आहे, जे काही महानुभाव पंथामध्ये राजकारण चालू आहे, मग ते चरित्राविषयी असेल, साध्याविषयी असेल, कोणत्या शास्त्राविषयी असेल, कोणत्या मताविषयी असेल, यामध्ये वासनिकांनी कृपया पडू नये. आपलं आयुष्य फार कमी आहे. आपलं आयुष्य आपण प्रपंचात घालवलेलंच आहे. त्यामधून आपण कसा तरी थोडा वेळ काढतो आणि स्मरण करतो. आणि स्मरण न करता तुम्ही जर या राजकारणात पडत असाल आणि यांचं चुकलं, त्यांचं चुकलं, यांनी याचं हे केलं, यांनी त्याचं ते केलं, यामध्ये जर वेळ घालवत असणार तर तुमच्यासारखा दुर्दैवी कोणीच नाही असं मी म्हणेल. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे पुनश्च एकदा की स्मरण करा तुम्ही देवाचं. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे तुम्ही श्वास घेतलेले आहेत तेवढं नामस्मरण जर तुमच्याकडून झालं तर तुम्ही ईश्वर प्राप्ती करून नक्कीच घेणार. आणि जर राजकारणात पडणार तुम्ही तर तुमच्या जीवनाचं वाटोळ होऊन जाईल, एवढं लक्षात असू द्या. त्यामुळे पंथीय राजकारणापासून दूर राहायचं. हे काही करू तिकडे आपल्याला घेणे देणं नाही. तुम्ही ईश्वराला पाहून इथे आलात ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी, की इतर लोकांना पाहून आलात त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी, हे तुम्ही तुमचं ठरवा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची, तर इतर लोकांचं सोडून द्या. काय म्हणत आहेत तुम्हाला, तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत इतर लोक, त्यांना सोडून द्या आणि ईश्वराकडे नजर लावून बसा. आणि ईश्वर माझं साध्य आहे आणि ईश्वराचं नामस्मरण माझं साधन आहे हे निश्चित करा. मनाशी गाठ बांधा आणि ईश्वराचं स्मरण करा. तर आजच्या ज्ञानसत्रातील जे काही विचार मी मांडलेले आहेत ते तुम्हाला सर्वांना आवडलेच असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, एकाईसा आणि देमाईसाच्या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे. आपण ही शिकवण घेतली पाहिजे की ईश्वर आपला सर्वस्व आहे, ईश्वराला शरण जा. तुम्ही जर श्रमनिवृत्तीसाठी शिनभाग दूर होईल या हेतूने तुम्ही जर तुमच्या नातेवाईकाकडे गेलात, तुमच्या सोयऱ्याकडे गेलात, तुम्ही जर जीवाच्या पाठीमागे धावलात, एकंदरीत सांगायला गेलं तर तुम्हाला दुःख प्राप्त होईल. ज्याप्रमाणे एकाईसाला दुःख प्राप्त झालं, तुम्ही जर ईश्वराकडे गेलात तर तुमची श्रमनिवृत्ती होईल, ज्याप्रमाणे देमाईसाची श्रमनिवृत्ती झाली. आणि हे ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये वैराग्यदेव नामकरण ही लीळा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि अव्यचा नागदेव करणे हेही लीळा तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे. ही लीळा आपण आजही घेतल्या असत्या, परंतु वेळेअभावी ह्या लीळा आपण उद्या पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आऊ पिंडा पातो निखेदू हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.